मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेली एक मराठी कथा। कथेचं नाव आहे नवती। कथेला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी यासारख्या विविध कथा ऐकण्यासाठी मराठी शब्दगंध ला सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रावणातील रेशमी पाऊस वाऱ्याच्या पाठीवर बसून पडत होता। नदीकाठी आलेली पानवट्याची पांद वाकडी तिकडी वळण घेत गावात शिरली होती। तिच्या दोन्ही बाजूंना दाट कुंपण होती आणि त्या कुंपणावर रानवेली बहरल्या होत्या। रंगीबेरंगी फुलं पावसात भिजत होती आणि वाऱ्याच्या तालावर नाचत होती। नवतीबाई त्या पांदीनं डोईवर पदर घेऊन गावाकडे निघाली होती। तिचं ते देखणेपण आणि तरुणपण त्या रान फुलांशी स्पर्धा करीत होतं। तिचं वय अवघं 17 वर्षाचं होतं। तिची ती गोरी ने आटोपशीर काया उफाळून आली होती। त्या हळदीच्या फुलासारख्या नवतीबाईला नियतीनं जीव लावून घडवली होती। तिच्या देहातील प्रत्येक अवयव रेखीव आणि कोरीव होता। तिच्या सुंदर भुवयांच्या कमानीत तिचे पाणीदार डोळे कोंदणात रत्न जडावीत तद्वत जडले होते। सरळ नाक आणि निमुळती हनुवटी यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती। रुंद छाती, भरदार उरोज, बारीक कंबर यांनी तिच्या देहाची शोभा वाढवली होती। तिनं तंग कास घातली होती आणि ती दमदार पावलं टाकीत चालत होती। गेल्याच वैशाखात तिचं लग्न झालं होतं आणि ती 15 दिवसांपूर्वी सासरी आली होती। ती काळगावात आली तेव्हा गावातील आयाबाया तिला पाहून संतुष्ट झाल्या। लोक म्हणत होते, जनामाथारीला झकास सून मिळाली। नवतीबाई अंगणात आली। तिच्या घरावर भोपळ्याचा वेल पसरला होता। त्याची पिवळी टपोरी फुलं दुरून दिसत होती। त्यांच्याकडे तिनं कौतुकानं नजर टाकली। त्याच वेळी बाजूच्या दगडाच्या खिड्यावर उभं राहून कोंबड्यानं बांग दिली तशी ती गरकन वळली, गालात हसली आणि घरात गेली। नवतीनं पहाटेचं दळण आटोपलं होतं। लगेच चूल पेटवून ती स्वयंपाकाला बसली। घरात नवरा, सासू आणि ती स्वतः अशी अवघी 3च माणसं होती। त्यामुळे तिच्या मागं तशी कामाची दगदग नव्हती। पण जनामाथारीमुळं घरातलं वातावरण चावरं होतं। म्हातारीच्या रागीट चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं, परंतु तिची नजर सलामत होती आणि कान जाग्यावर होते। लोकांना जनामाथारीच्या वयाचा आदमास लागत नव्हता आणि ती रागीट, हेकट म्हणून प्रसिद्ध होती आणि तिचा स्वभाव मांजरासारखा होता। ती क्वचित घराबाहेर जात होती। ती कधी कोणावर बिघडेल याचा मुळीच नेम नव्हता। ती भिंतीला पाठ लावून बसली होती आणि नवतीकडे पाहत होती। नवतीबाईचा नवरा संपतराव रानात गेला होता। तो न्याहारीसाठी यायची वेळ झाली होती म्हणून नवती घाई करीत होती। संपत्ती दिसायला वाईट नव्हता, तो स्वभावानं शांत होता। तो बाहेरून येताना हसत येत होता, पण म्हातारी पुढे येताच तो एकदम मान वर करीत होता आणि म्हातारीची नजर चुकून नवतीकडे चोरून पाहत होता। तो बाहेरून येताना हसत येत होता, पण म्हातारी पुढे येताच तो एकदम मन मारित होता आणि म्हातारीची नजर चुकून नवतीकडे चोरून पाहत होता आणि त्याचंच नवतीला नवल वाटत होतं। ज्या दिवशी नवतीबाई सासरी आली त्या दिवशी संपतरावचे अनेक दोस्त काही ना काही निमित्त काढून तिला पाहायला आले होते आणि त्यांनी तिला पाहिली होती आणि त्याच दिवसापासून नेवऱ्या जगदाळ्याला नवतीचं वेड लागलं होतं। तो दिवसातून 4 वेळा घरी येऊन बसत होता, पण ज्यावेळी संपत्ती घरात नाही अशाच वेळी तो येत होता। तो रंगानं काळा होता, त्याचे डोळे वाटोळे आणि बटबटीत होते, नाक बसकं होतं, त्याचे दात ओठाबाहेर आल्यामुळे तो भयंकर उग्र दिसत होता। तो त्या गावाचा पैलवान होता। अधूनमधून दिन्या चौगुलाही संपत्तीच्या घरी येत होता, पण संपत्ती घरी नाही असं समजताच तो आल्या पावली परत फिरत होता। मग बसत नव्हता,
पण नेवरेचा खाक्या निराळा होता. तो आला की ऐसपैस बसत होता. नि काय वहिनी, काय चाललंय, बरं आहे का, भाकरी केल्या का, कोरड्यास काय केलंय, असे अनेक प्रश्न विचारित होता नि विस्तव मागत होता. आणि वित्सव घेऊन नवती पुढे आली की तिच्या डोळ्यात रोखून पाहत होता आणि आपण काहीतरी बोलून स्वतःच हसत होता. ती इस्तू पुढे ठेवून वळली की तो तिची पाठमोरी आकृती डोळे भरून पाहत होता. आपल्या बाजूला जना म्हातारी बसली आहे हेही तो विसरत होता. नेवऱ्या सोप्यात आला की नवती उगीच घाबरत होती. तिला त्याचा हेतू उमजला होता म्हणून ती बुजत होती. हा नेवऱ्या एखाद दिवशी घात करील अशी तिला भीती वाटत होती आणि ती स्वतःला जपत होती आणि त्याच्याशी मोजकच बोलत होती. नवतीनं स्वयंपाक आटोपला आणि ती संपत्तीची वाट पाहू लागली. तोच संपत्ती रानातून आला. त्यानं चूळ भरली, तांब्या घेऊन जेवायला बसला. तशी नवती भाकरीच्या बुट्टीकडे झेपावली. भरकन ताट घेतलं आणि म्हातारी गुरगुरली, तो भाकरी वाढू नको. हे ऐकून नवती चकित झाली. जागीच थपकून तिनं संपत्तीकडे पाहिलं. तिनं कशापायी वाढायची नाही. संपत्तीनं पडक्या आवाजात विचारलं. म्या वाढायचं, मी वाढणार, म्हातारी बिथरलेल्या माकडासारखा चेहरा करून म्हणाली. घराची मालकीन मी हाय आणि आज पातूर तुला कुणीर भाकरी वाढली. बायको घरात येताच जुना दिवस विसरू नका. तिनं काय करायचं, पुन्हा संपत्तीनं हिम्मत करून प्रश्न केला. नि म्हातारी म्हणाली, तिनं दळायचं, मळायचं, भाकरी थापायच्या आणि बाजूला व्हायचं. नवती भेदरून हे सारं ऐकत होती. पण हे असं किती दिवस चालणार, संपत्तीनं किंचित कडक सुरात विचारलं. माझ्या जीवात जीव हाय तवर चालणार, म्हातारी नाक किंद्रून बोलली आणि उठून त्याला जेवण वाढू लागली. नवती ऐकत होती नि पाहत होती आणि रडत होती. तिला माहेरची आठवण झाली नि चटकन आईच्या मायेचं मोल तिला कळून आलं. ती मनात म्हणाली, मी या घरात मुळीच सुखी होणार नाही. संपत्ती कसे तरी 4 घास गिळून उठला. म्हणाला, आई, उद्या गावचा बाजार आहे आणि मळ्यात 2 पाट्या वांगी तोडायला आल्या ती, त्याचं काय करायचं. काय करायचं म्हणजे तोडायची, म्हातारी ठसक्यानं बोलली. संपत्ती म्हणाला, पण मला दुसरी कामं हाती आहे ती की, सुनेला पाठवू मळ्यात, ती तोडील वांगी. नाही 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 बरं, म्हातारी डाव्या हाताचा पंजा संपत्ती पुढं नाचवीत म्हणाली. नव्या नवरीला रानावनात पाठविणं बरं नाही. भूताख्याताची भीती आहे, वंगाळ नाही ती पिढा व्हायची. असं का, मग रोज सांग सकाळ ती नदीला जाती तवा तुझी भूत खेत कुठं जात्यात, संपत्तीनं विचारलं. आणि ती खास्ट म्हातारी तरकटून म्हणाली, लय बालिस्टर व्हायच्या नादाला लागू नकस, आणि आजच तुला हे बळ कसं आलं. संपत्ती पुढं काहीच बोलला नाही. तो गुमानं निघून गेला. दिवसाच्या माळेत महिन्यांचे मणी गुंफले जात होते. सर्व काही बदलत होतं. पण नवतीच्या जीवनात कसलाही बदल घडून येत नव्हता. ती पत्नी होती, पण तिला पती सुख लाभत नव्हतं. त्यासाठी ती असुसली होती, झुरत होती, पण ते सुख तिला मिळत नव्हतं. तिच्या सर्व आशा करपून गेल्या होत्या. फक्त संपत्तीकडे ती पाहत होती आणि दासीप्रमाणे राबत होती. जना म्हातारी आपल्या धोरणापासून तिळभरही ढळत नव्हती. संपत्ती नवतीच्या आहारी जाईल, तिच्या हातचं खेळणं होईल आणि आपणाला वाईट दिवस येतील. दोघं एक होऊन मला टोकरीत पाणी पाजतील अशी तिला भीती वाटत होती. म्हणूनच ती त्या दोघांना एकमेकांशी बोलू देत नव्हती. त्या दोघांची भेट होऊ नये म्हणून काळजी घेत होती. संध्याकाळी जेवण झालं. ती नवती एका कोपऱ्यात पडत होती आणि म्हातारी दारात
ऐन वाटेतच आपलं अंथरूण टाकीत होती आणि संपत्ती सोप्यात पडला की आतून दार बंद करून काळजीपूर्वक आडाणा लावून घेत होती. नेवऱ्या जगदाळ्याचं सुलूक घोटणं चालूच होतं. तो न चुकता येत होता, नवतीला पाहत होता. उंदरावर मांजरानं दबा धरावा तसा दबा धरून एका संधीची तो वाट पाहत होता. तो दिवसेंदिवस आपला हात पसरीत होता आणि त्या हातात नवती कधी येणार याचा विचार करीत होता. दुपार झाली होती. माथारी कुठेतरी आळीत गेली होती आणि नवतीबाई एकटीच घरात होती. ती स्वतःच्याच घरात भेदरली होती. संपत्ती अजून आला नव्हता आणि संपत्ती आधी येणार का नेवऱ्या आधी येणार असं मनात म्हणत ती त्या दोघांची वाट पाहत होती. माथारी घरात नाही अशा वेळी नेवऱ्या आला आणि त्याच वेळी संपत्ती आला तर त्याला काय वाटेल, तो काय अर्थ काढील या विचारानं ती गांगरली होती. परंतु प्रथम संपत्तीच आला आणि नवतीला आनंद झाला. ती चटकन उठली, बावरली, त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या गालावर हसू फुललं. आई कुठं गेली? संपत्तीनं विचारलं. बाहेर, तिनं मान खाली घालून उत्तर दिलं. आणि संपत्ती म्हणाला, नव्हते, तू अशी का झालीयस? कशी? ती दातात पदराचा शेव धरून हुंकारली. म्हणजे दिवसेंदिवस खंगायला लागलीस, संपत्ती म्हणाला. तू आलीस तेव्हा कशी होतीस आणि आता कशी आहेस? वाईचं आयण्यात तोंड बघ की. त्या शब्दांनी तिच्या काळजाचा ठाव घेतला. तिचे ते सुंदर डोळे भरले. त्यामुळे ती अधिकच मोहक दिसू लागली. सुंदर स्त्री हसताना तशीच रडतानाही सुंदर दिसते. नवतीबाईचं ते रडवं सुंदर स्वरूप पाहून संपत्ती भान हरपला. माथारीचं भूत विसरला आणि त्याच्यातील पती जागा झाला. त्यानं पुढे जाऊन तिला जवळ घेतली, हृदयाशी घट्ट धरली आणि तिचा एक मुका घेतला. त्या पहिल्या स्पर्शानं आणि पहिल्या चुंबनानं नवती रोमांचित झाली, मोहरली. ती त्याला बिलजली आणि त्याच्या हृदयावर मान ठेवून म्हणाली, देवा, मला या मिठीतच मरण येऊ दे. आणि संपत्तीनं पुन्हा आपल्या ओठांनी तिचे ओठ बंद केले आणि मग म्हणाला, खुळी कुठली, तसं परत बोलू नको. त्या प्रसंगानं ती पुलकित झाली. तिचं खचलेलं मन सरळ झालं. करपलेल्या आशेला नवी पालवी मिळाली. अपार आनंद हृदयात घेऊन तिनं संपत्तीला जेवण वाटलं. त्या नादात ती माथारीला पार विसरून गेली. संपत्ती जेवला आणि तू आलाच नाही असं आईला सांग असं नवतीबाईला सुचवून हसत हसत शेताकडे गेला. थोड्या वेळानं माथारी धडपडत आली. घरावर कुणीतरी दरोडा तर घातला नाही ना असा चेहरा करून तिनं नवतीकडे पाहिलं आणि म्हणाली, संपत्ती आला का? नाही अजून, नवतीनं उत्तर दिलं. तेव्हा माथारीला बरं वाटलं. आपली चोरी झाली नाही असं मनात म्हणत तिनं जेवण बांधलं आणि एका पोराकडे देऊन संपत्तीकडे पाठवलं. आणि आता संपत्ती येणार नाही असं म्हणून निर्भय होऊन पुन्हा आळीत जाऊन एका घरात गप्पा मारीत बसली. आणि गपकन नेवऱ्या घरात आला. हर्षभरीत नवतीला पाहून विचारात पडला आणि माथारी घरात नाही हे बघून निर्धास्त झाला. त्यानं बैठक मारली आणि नवती त्याच्याकडे पाहू लागली. ती भ्याली होती. नेवऱ्यानं विस्तव घेऊन बिडी पेटवली. एक झुरका मारून धूर सोडीत त्यानं नवतीकडे नजर टाकली. ती त्याच्याकडे पाहतच होती. दोन नजरा टक्करल्या. त्याच वेळी नेवऱ्यानं नवतीला पटकन डोळा मारला. तिच्या काळजात चरकन धसका बसला. ती कावरी बावरी झाली. आता हा पुढं काय करील याचा विचार करू लागली आणि नेवऱ्याचं काळीज धडधडू लागलं. डोकं सुन्न झालं. त्याचा आत्मा तिला मिठी मारायला उतावळा होऊन झेपवू लागला. कान बधीर झाले. नवती त्याच्या पुढं तशी उभी होती. तिला नेवऱ्याचं पिसाट झालेलं मन समजलं होतं.
ती पळून जायचा विचार करीत होती. तोच म्हातारी घरात आली आणि नवतीचा जीव सुळावरून खाली उतरला. ती मटकन बसली आणि नेवऱ्याची ती भयंकर धुंदी उतरली. विचार पळाले आणि बरं जातो म्हणून तो उठला. परंतु म्हातारीच त्याला म्हणाली, "का रे बाबा, बस की, एवढी घाई का?" "तशी घाई नाही खरं," असं म्हणून तो पुन्हा खाली बसला आणि नवतीबाई बाहेर जाऊन सोप्यात दाणं निवडीत बसली. आज आपल्यावर एक बिकट प्रसंग गुदरणार होता, पण तो टळला असा विचार ती करू लागली. नवतीबाई बाहेर गेल्यामुळं नेवऱ्याचं चित्त लागेना. तोही उठून गेला. तेव्हा नवतीच्या जीवात जीव आला, पण नेवऱ्याचा तो उग्र चेहरा तिच्या डोळ्यापुढून हलता हलत नव्हता. नेवऱ्याची ती आगळीक संपत्तीच्या कानावर कशी घालावी याचा ती विचार करू लागली. ही कागाळी नवतीनं संपत्तीला सांगितली नाही, कारण जर माझी तक्रार कुणी कानावर घेतली नाही आणि सारच पारडं माझ्याच अंगावर उलटलं तर काय, हा तिला पेच पडला होता. परंतु एक अपराध पचल्यानं नेवऱ्याचा धीर वाढला होता. ती आपल्यावर फिदा आहे अशी त्यानं समजूत करून घेतली होती. तो रोज नेमानं येत होता. आला की गपकन डोळे मारूनच म्हणत होता, "काय वहिनी, भाकरी बिकरी खाल्ली का? जरा तुमच्या हाताचं कोरड्यास मला खाऊसं वाटतंय. कवा देणार? द्या की, खाऊ द्या, उगाच नाही म्हणू नका." नवतीनं त्याच्या बोलण्यातली खोच जाणली होती. ती काहीच बोलली नाही. तेव्हा त्यानं विडी तिच्या रोखानं फेकली. "तेवढी विडी पेटवून द्या." तरीही नवती तशीच उभी होती. तेव्हा म्हातारी माकडाप्रमाणे भुवयात चढवून म्हणाली, "अगं, ऐकू येत नाही का? त्याला विडी पेटवून दे की, आणि कोरड्यास कवा तरी दिन म्हणून सांग." आता कहर झाला. नवती घाबरली. नेवऱ्याविरुद्ध आपण केलेली फिर्याद घरात कुणीही ऐकणार नाही. नव्हे तर त्यानं माझी आबरू जरी घेतली तरी या दुष्ट म्हातारीला खंत वाटणार नाही याबद्दल तिची खात्री झाली आणि पटकन तिनं विडी उचलून चुलीत पेटवली आणि नेवऱ्यापुढं धरली. विडी घेतेवेळी नेवऱ्यानं तिचं बोट चिमटीत धरून करकन दाबलं. त्यामुळे विंचू चावावा तद्भत तिच्या सर्वांगात कळ शिरली. तिच्या काळजाचं पाणी झालं आणि ती सोप्यात जाऊन रडू लागली. "बरं काकू, चलतो मी," असं म्हणून नेवऱ्या उठला आणि म्हातारी म्हणाली, "जा, पर कवा बी ये, नवतीच्या हातचं कोरड्यास इथंच खाऊन जा बर का." हे ऐकून तर आता आपलं नक्कीच डोकं फिरणार असं नवतीला वाटू लागलं. नेवऱ्या गेल्यानंतर ती खालचा ओठ दाताखाली धरून चावीत घरात गेली आणि तिचं मन तिला सांगू लागलं, ही म्हातारी हलकट आहे, हिचा हेतू फार वाईट आहे, ही तुला नरकात घालू पाहत आहे, त्यासाठीच ही येईल त्या टग्याला बसा म्हणत असते. तो आपल्या अब्रूला काडी लावून घ्यावी, कुणाही टग्याला आपला देह अर्पण करावा, पण आपल्या नवऱ्याशी एकही शब्द बोलू नये यासाठीच ही धडपड आहे. आपल्या मालकाकडे नजर टाकलेली या म्हातारीला चटकन दिसते, पण नेवऱ्यानं माझं बोट दाबलं ते दिसलं नाही. याचा अर्थ काय? आणि मग तिचा आत्मा आक्रोश करू लागला, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय? त्याच दरम्यान नवतीबाई आणि नेवऱ्या याविषयी गावात चर्चा होऊ लागली. गल्ली बोळातून भुंकाचं भूत नाचू लागलं. संपत्तीच्या घरी नेवऱ्या का जात असेल याबद्दल जो तो डोकं खाजवू लागला आणि अर्थ लावू लागला. परंतु शेवटी दोन अर्थ लोकांना लागत होते. काहींचं मत होतं की नेवऱ्याला वर भाळलाय, तर काहींना वाटत होतं की नवतीनंच नेवऱ्याला नादी लावलंय. पण तिसरं एक मत होतं ते घातकी. काही लोक म्हणत, बायला बायकायची जात वंगाळ, नुसती ताज्या घोड्यावरची गोमाशी, बिजलीवाणी नव्हती भूताच्या की गळ्यात पडली या, बिजलीवाणी नव्हती भूताच्या गळ्यात पडली या. हळूहळू ही भूमिका दिन्या चौगुलाच्या कानावर गेली आणि त्याला धक्काच बसला.
मग यातील खरं पडताळून पाहायचं असा त्यानं निश्चय केला आणि त्या दिवसापासून तो नेवऱ्याच्या पाळतीवरती राहिला. नेवऱ्या संपत्तीच्या घराकडे गेला की चौगुला आसपास घुटमळू लागला. तो बहिरी ससाण्यासारखा तळपू लागला. पण नेवऱ्याचा नेम टळत नव्हता. तो संपत्तीच्या घरी जात होता, म्हातारीशी बोलत बसत होता, विडी नवतीबाईकडे फिकीत होता आणि घेतेवेळी तिचे बोट जोराने दाबीत होता आणि मग ती सोप्यात जाऊन रडत होती. रात्र झाली होती. म्हातारी मेल्यागत पडली होती. संपत्ती सोप्यात झोपला होता आणि नवतीबाई अंथरुणावर तळमळत होती. नेवऱ्याची आगळीक संपत्तीला कशी सांगावी याचा विचार ती करीत होती. मध्यान्ह रात्र उलटली. सर्वत्र सामसूम झाली ने आत्ताच बाहेर जाऊन सर्व प्रकार संपत्तीला सांगायचा तिनं निश्चय केला. ती हळूच उठली. म्हातारी झोपल्याची खात्री करून घेतली ने दाराचा आडाणा सारून ती सोप्यात गेली. संपत्तीला जाग करून म्हणाली, उठा की वाईच. नव्हते, काय ग, काय झालं? त्यानं विचारलं. मला तुम्हासनी एक गोष्ट सांगायची आहे, ती हळूच बोलली. संपत्ती उठला आणि म्हातारी खोकली. तसा संपत्ती चमकला. म्हणाला, आता नक, म्हातारी जागी हाय, उगाच दंगा करील. उद्या भुईमुगात कुळव हाय, तिकडे ये निमन सांग. बर. नव्हती उठली. तिनं दार लोटलं, पण दार आतून बंद होतं. परत येऊन म्हणाली, अव, सासूबाईनं आडाणा लावलाय. असं? संपत्ती संतापला. त्यानं बाहेरची कडी लावली आणि म्हणाला, नव्हते, झोप, ये. आणि नव्हती त्याच्या कुशीत शिरली. त्याला घट्ट मिठी मारून एका आगळ्या सुखात बुडाली. तिच्यावर अमृत वर्षाव झाला. ज्या सुखासाठी ती चरफडत होती ते तिला अचानक प्राप्त झाले. घरात म्हातारी जागीच होती. नव्हती बाहेर जाताच तिला शिक्षा करायची या उद्देशानं तिनं आतून दार बंद केलं. पण उलट प्रकार झाला होता. नव्हतीला शिक्षा व्हायच्याऐवजी आनंद मिळाला होता. म्हातारीनं पुष्कळ उशीर नव्हतीची वाट पाहिली आणि संतापून दार उघडू लागली, पण दार बाहेरून बंद होतं. मग ती, नव्हते, दार उघड, अशा हाका मारू लागली. नव्हती घाबरली. संपत्तीने दार उघडलं. दार कोणी बंद केलं? म्हातारी गुरखली. म्या बंद केलं. संपत्ती उत्तरला. का बंद केलंस? म्हातारीने विचारलं. तू का आतनं आडाणा लावलास? त्यानं उलट सवाल केला. ही रांड कुठं गेली होती? म्हातारी. माझ्याकडे आली होती. संपत्ती बोलला. कशाला? म्हातारीचा स्वर चढू लागला. माझी बायको म्हणून, त्यानं उत्तर दिलं. मग चोरून का आली? म्हातारी कावली. मग काय गावात दौंडी पिटत यायचं होतं का तिनं? संपत्ती भडकू लागला. म्हणाला, तू तिची सासू आहेस, सवत नव? मग म्हणणं काय आहे तुझं? म्हातारीला तापून विचारलं. आणि संपत्ती म्हणाला, तुझं हे वागणं मला पसंत नाही. जर तू अशीच वागणार असशील तर मी बायको घेऊन कुठं बी राहील. पण जमीन माझी आहे, म्हातारी बोलली. मला नका तुझी जमीन. घेऊन बस आणि दत्तक घेऊन जग. संपत्तीनं निर्वाणीचं सांगून टाकलं आणि ते ऐकून म्हातारी नरमली. बरं, सकाळ बघू, असं म्हणून ती घरात गेली आणि पुन्हा दार लावून गपचिप पडली आणि नव्हती बाहेर झोपली. सकाळी म्हातारी काहीच बोलली नाही. त्यामुळे नव्हतीला धडकीच भरली. आता ही म्हातारी कुणाशी तरी माझा संबंध जोडून नक्कीच माझ्यावर भयंकर सूड घेणार असं तिला वाटू लागलं. संपत्ती न्याहारी करून शेताकडे निघाला. म्हणाला, आई, भुईमुगात कुळव आहे, आज नव्हतीला भाकरी घेऊन पाठव. नाही बरं. हाताचा पंजा हलवीत म्हातारी म्हणाली, माझी सून रानात जाणार नाही. त्यावर संपत्ती काहीच बोलला नाही. सकाळी सकाळी वाद नको म्हणून तो रानात गेला. दुपारीच म्हातारीनं भाकरी शेताकडे पाठवली. नी तो काम टाकून घरी येऊ नये असा बंदोबस्त करून मोकळी झाली. आणि कावळा टुबुक करून यावा तसा नेवरे जगदाळ्या आला. नी आपल्या रोजच्या जागेवर ऐटीत बसला. त्याने
नवतीकडे नजर टाकून अदमास घेतला आणि म्हातारीला चुचकारीत एक विळी नवतीकडे टाकली. नवतीला त्याची कल्पना होती, पण तिचा नाईलाज झाला. तिनं विळी उचलली आणि म्हातारी खाली पाहून तंबाखू चोळू लागली. आणि विळी घेतेवेळी नेवऱ्यानं तेच केलं. तिचं बोट दाबलं आणि मग नवती उठून सोप्यात जाऊन रडू लागली. थोड्या वेळानं दिन्या चौघुला आला. त्याला पाहून नेवऱ्या बावरला, पण म्हातारी म्हणाली, "ये की रे पोरा." नेवऱ्याला घरात बसलेला पाहून दिन्याचं डोकं फिरलं होतं आणि सोप्यात नवती रडत बसलेली पाहून त्याला संशय आला होता. "काकू, मी कामाचा माणूस आहे, कायकाड्याचा मोकळं डुक्कर नव्हे," असं म्हणून तो गेला. आणि त्याच दिवशी दिवस मावळायच्या बेतात होता. बाई घागर भरून नदीकडून येत होती नि त्याच पांदीत दिन्या नदीकडे निघाला. दोघांची गाठ पडली. दिन्यानं तिला थांबवली. म्हणाला, "एक गोष्ट विचारू?" "हो, विचारा की." ती थांबून बोलली, "दुपारी रडत होतीस?" "कर्म माझं." नवती रडवा चेहरा करून म्हणाली. "नेवऱ्या रोज येतो, डोळं मारतो, मग विडी पेटवायला देतो आणि विडी घेताना माझं बोट दाबतोय आणि असं रोज चाललंय." तिनं बोट पुढं केलं. ते रक्ताळलं होतं. "म्हातारीला दिसत नाही का?" दिन्यानं विचारलं. "ती दिसून आंधळी झाली या." नवती उत्तरली. "ठीक आहे, जा." एवढं बोलून दिन्या चालू लागला. त्यानं वळूनही पाहिलं नाही. दुसऱ्या दिवशी सूर्याने आपली अर्धी वाटचाल पूर्ण केली. करकरीत दुपार झाली. म्हातारीनं संपत्तीची भाकरी रानात पाठवली आणि आपण आळीत एका घरात बोलत बसली. शेंगाची सुगी म्हणून सर्व लोक रानात गेले होते. गाव निर्जन आणि फकास वाटत होता. नवती एकटीच घरात बसली होती. आता नेवऱ्या येणार या विचारानं तिला हुडहुडी भरायची पाळी आली होती. ती सशाप्रमाणे कान टवकारून कानोसा घेत होती. तोच नेवऱ्या आला. घरात म्हातारी नाही हे पाहून त्याला आनंद झाला. आपल्या रोजच्या जागी बसून तो नवतीकडे पाहू लागला. नवती उभी होती. ती पळायचा विचार करीत होती. "काय वहिनी, मग कवा देणार कोरड्यास?" त्यानं रोखून पाहत विचारलं. "दिन कवा तरी," ती भीतभीत बोलली. आणि नेवऱ्याच्या ओठाला काडी लागली. त्याचं रक्त पेटलं. तो एकांत नि ती देखणी नव्हती. "नी दिन कवा तरी" हे उत्तर. त्यानं तो क्षणात वेडापिसा झाला. त्याचे कान बंद पडले नि तो बेबंद झाला. तो चटकन उठला आणि त्यानं नवतीवर झडप घातली. गपकन तिचं तोंड धरून तिला पुढं ओढली. त्याचा देह कापत होता. त्याचे हात थरथरत होते. त्याच्या मिठीत नवतीला कापरं भरलं होतं. ती सुटण्यासाठी धडपडत होती. इतक्यात दिन्या आला. त्यानं घरात येताच एक जोरदार लाथ नेवऱ्याच्या कमरेत मारली. तसा तो नवतीला सोडून वळला. तोच त्याच्या गालफाडात एक वजनदार दणका बसला. त्यानं तो कोलमडला आणि सापळ्यातून उंदीर पळावा तसा तो उठून पळाला. मग दिन्या म्हणाला, "वहिनी, ही भानगड कोणाला सांगू नका." "बरं, नाही सांगत. पर तुम्ही कुठं बोलू नका, माझं नांदणं उठल." नवती हातापायातली कापरं आवरीत नि पदर सावरीत म्हणाली, "तुम्ही देवासारखा आलात म्हणून माझी आबरू वाचली." "मी बी कुठं बोलत नाही." दिन्या म्हणाला. "हुनशान आलू खरं, आता मी यम हुनशान जातोया." "गप्प बस." एवढं बोलून दिन्या चौकोला गेला आणि नवती रडत बसली. आणि सकाळी उभा गाव थरारला. सर्वत्र एकच आरोळी आली. "आरल्या का पळा." आंबराईत नेवऱ्यानं गळफास लावून घेतला. "पळा." नि गावातली माणसं, लहान थोर पाया सारीच आमराईकडे पळू लागली. माणसांनी आमराई फुलली होती. एका फांदीला नेवऱ्याचं मडं लोंबकळत होतं. त्याच्या गळ्याला कासऱ्याचा फास होता. लोक पाहत होते. भडवीच्यानं हे असं का केलं अशा शिव्या देत होते. शेवटी पाटील आला आणि आवासून पाहू लागला. त्याच घडीला एक माणूस तालुक्याला गेला नि दुपारी फौजदार आला. मग पंचनाम्याच्या वेळी
नेवऱ्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत मी फार पाप केलं म्हणून गळफास लावून जीव देत आहे, कुणाला त्रास होऊ नये असा मजकूर होता. नेवऱ्यानं आत्महत्या केली अशी नोंद करून फौजदाराचं बिऱ्हाड गेलं. एका रात्रीत नेवऱ्या नाहीसा झाला आणि त्यामुळे नवतीबाई निर्भय झाली. नेवऱ्याचा जीव कोणत्या यमाने नेला हे फक्त तिलाच माहित होतं. बस नेवऱ्याच्या गडबडीत मावळला. नेवऱ्याच्या मृत्यूनं जनामाथारी भयभीत झाली. ती भाकरी खाऊन उठताच आपला अंथरूण घेऊन सोप्यात गेली आणि म्हणाली, संपत्ती, आजपासून तो घरात नीच, मी सोप्यातच बरी आहे, दिवस वंगळ आले ती. हे शहाणपणाचं बोलणं ऐकून नवतीबाईला नवल वाटलं. त्या दिवसापासून संपत्तीच्या घरातलं वातावरण बदललं आणि नवं संगीत निनादू लागलं.